नमस्कार, मी श्वेता शेंडे आणि स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अशा एका विषयाबद्दल बोलणार आहोत, जो तुमच्या करिअरवर, नातेसंबंधावर, मानसिक शांततेवर आणि एकूणच जीवनाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करतो. तो विषय आहे इमोशनल इंटेलिजन्स, ज्याला आपण EI किंवा EQ असंही म्हणतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटी विनंती वजा आग्रह करते. जर तुम्हाला सेल्फ डेव्हलपमेंट, लाईफस्टाईल, ब्युटी, स्किन केअर, वेलनेस आणि अशाच वेगवेगळ्या माहितीपूर्ण विषयांमध्ये रस असेल, तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका. गोंधळ होऊ नये म्हणून काही गोष्टी अगोदरच स्पष्ट करते. EI इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. EQ इमोशनल क्वोशंट म्हणजे भावनिक बुद्धिमत्तेचं मोजमाप किंवा स्तर. आणि IQ इंटेलिजन्स क्वोशंट म्हणजे बौद्धिक बुद्धिमत्तेचं मोजमाप किंवा स्तर. आणखी सोप्या भाषेत सांगते, EI म्हणजे भावना समजून घेण्याची आणि हाताळण्याची क्षमता. EQ त्या क्षमतेची पातळी किंवा स्कोर. आणि IQ म्हणजे विचारशक्ती, तर्कशक्ती आणि बौद्धिक क्षमता मोजण्याचं प्रमाण. आज आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे EI किंवा त्याच्याशी संबंधित EQ बद्दल जाणून घेणार आहोत. आपल्यापैकी बरेच जण IQ बद्दल बोलतात. अभ्यासात हुशार असणं, गणित चांगलं असणं, तर्कशक्ती चांगली असणं म्हणजे IQ चांगला असणं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की काही लोक खूप हुशार असूनही नातेसंबंध टिकवू शकत नाहीत. तणावात कोलमडून जातात किंवा छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडतात. आणि दुसरीकडे काही लोक फारसे शैक्षणिकदृष्ट्या हुशार नसले, तरी प्रत्येकाशी चांगलं वागतात, संकटात शांत राहतात आणि जीवनात यशस्वी होतात. यामागचं एक मोठं कारण म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना समजून घेण्याची, नियंत्रित करण्याची आणि योग्य प्रकारे हाताळण्याची क्षमता. अजून सोप्या भाषेत सांगायचं तर, जसं की मी अगोदर सांगितल्याप्रमाणे IQ सांगतो की तुम्ही किती हुशार आहात. EQ सांगतो की तुम्ही भावना किती चांगल्या प्रकारे सांभाळता, बरोबर? जीवनात यश मिळण्यासाठी फक्त ज्ञान पुरेसं नसतं. भावनांचं व्यवस्थापन करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं. परत-परत सांगते म्हणजे तुमच्या नक्की व्यवस्थितपणे लक्षात येईल. दैनंदिन जीवनातील उदाहरण देते. समजा तुम्ही ऑफिसमध्ये काम करत आहात आणि तुमचे सीनियर्स सर्वांसमोर तुमच्या कामावर टीका करतात. अशा वेळी 2 प्रकारच्या प्रतिक्रिया दिसू शकतात. पहिली व्यक्ती लगेच चिडते, प्रतिवाद करते, भांडते आणि दिवसभर तणावात राहते. तिथेच दुसरी व्यक्ती शांतपणे ऐकते, भावनांवर नियंत्रण ठेवते, टीकेत तथ्य आहे का ते तपासते आणि आवश्यक असेल तर स्वतःमध्ये सुधारणा करते. इथे फक्त शांत राहण्याबद्दल नाही, तर टीकेतून शिकण्याबद्दल आणि स्वतःला अजून इम्प्रूव्ह करण्याबद्दल विचार करते. यापैकी दुसऱ्या व्यक्तीचा इमोशनल इंटेलिजन्स जास्त आहे. तसंच इमोशनल इंटेलिजन्स असलेली व्यक्ती ऑफिसमध्ये सीनियर्सने रागावलं तर लगेच भांडण न करता शांत राहते. कोणी दुःखी असेल तर त्याची भावना समजून घेते. राग, निराशा आणि मत्सर यावर नियंत्रण ठेवते. तणावातही योग्य निर्णय घेते. इमोशनल इंटेलिजन्स का महत्त्वाचा आहे? अनेक लोकांना वाटतं की EQ फक्त ऑफिसमध्ये उपयोगी असतो. तर तसं नाही. EQचा प्रभाव आपल्या आयुष्यातील जवळ-जवळ प्रत्येक क्षेत्रावर पडतो. जसं की वैवाहिक जीवन, मित्र-मैत्रिणी, कुटुंब, करिअर, व्यवसाय, नेतृत्व, मानसिक आरोग्य, आत्मविश्वास या सगळ्यांमध्ये इमोशनल इंटेलिजन्स महत्त्वाची भूमिका बजावतो. इमोशनल इंटेलिजन्सचे 5 मुख्य भाग आहेत. पहिला सेल्फ अवेअरनेस, स्वतःची जाणीव. हा इमोशनल इंटेलिजन्सचा पाया आहे. स्वतःच्या भावना ओळखण्याची क्षमता म्हणजे सेल्फ अवेअरनेस. स्वतःला प्रश्न विचारणं, मला आत्ता राग येतोय का? मला दुःख होतंय का? मी तणावात आहे का? मला भीती वाटतेय का? बहुतेक लोकांना भावना जाणवतात, पण त्या ओळखता येत नाहीत. त्यामुळे ते चुकीच्या प्रतिक्रिया देतात. ज्या व्यक्तीला स्वतःच्या भावना समजतात, ती व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे हाताळू शकते. दुसरा मुद्दा सेल्फ रेग्युलेशन, भावनांवर नियंत्रण. राग येणं चुकीचं नाही, दुःख होणं चुकीचं नाही, मत्सर वाटणंही चुकीचं नाही, पण लक्षात येताच थांबणं मुख्य आहे. या सगळ्या नैसर्गिक भावना आहेत.
महत्त्वाचं म्हणजे त्या भावनांवर आपण कसं नियंत्रण ठेवतो. राग आला तरी चुकीची प्रतिक्रिया न देणं, भावना मान्य करूनही योग्य निर्णय घेणं म्हणजेच सेल्फ रेग्युलेशन. उदाहरणार्थ, राग आला म्हणून लगेच वाईट बोलणं, सोशल मीडियावर रागात पोस्ट करणं किंवा कमेंट्स करणं, नातंच तोडून टाकणं ही सेल्फ रेग्युलेशन नसल्याची चिन्ह आहेत. तिसरा पॉइंट मोटिवेशन, स्वतःला प्रेरित ठेवणं. जीवनात प्रत्येकाला अपयश येतं. काही वेळा मेहनत करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. अशा वेळी काही लोक हार मानतात, तर काही लोक पुन्हा पुन्हा उभे राहतात. हीच अंतर्गत प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. अडचणी आल्या तरी हार न मानता, अपयशाला शेवट न समजता शिकण्याची संधी मानणं ही इमोशनल इंटेलिजन्सची खूण आहे. पॉइंट चौथा, एम्पथी, सहानुभूती. एम्पथी म्हणजे फक्त कोणाबद्दल वाईट वाटणं नाही, तर दुसऱ्याच्या भावना समजून घेणं, दुसऱ्याच्या जागी स्वतःला ठेवून त्यांची मनस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणं म्हणजे एम्पथी. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी एम्पथी अत्यंत आवश्यक असते. मुद्दा पाचवा, सोशल स्किल्स, लोकांशी वागण्याची कला. खूप महत्त्वाचा आहे. चांगला संवाद, नातेसंबंध आणि टीमवर्क यांचा पाया म्हणजे सोशल स्किल्स. यामध्ये चांगला संवाद, मतभेद सोडवण्याची क्षमता, लोकांना समजून घेणं, टीममध्ये काम करणं, नेतृत्व करणं या गोष्टींचा समावेश होतो. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का, की तुमचा इमोशनल इंटेलिजन्स कमी आहे का? तर ही काही लक्षणं आहेत. पटकन राग येणं, टीका सहन न होणं, छोट्या गोष्टींवरून दुखावणं, कुढणं, झुरत राहणं, सतत इतरांना दोष देणं, लोकांच्या भावना न समजणं, नातेसंबंध टिकवण्यात अडचण येणं, तणावात चुकीचे निर्णय घेणं. जर यापैकी काही गोष्टी तुमच्यात असतील तर घाबरण्याची गरज नाही. कारण EQ जन्मजात ठरत नाही, तो विकसित करता येतो. आतापर्यंत तुम्हाला इमोशनल इंटेलिजन्स बद्दल थोडी कल्पना आली असेल. तुमच्या मते भावना सांभाळणं जास्त कठीण आहे की लोकांना समजून घेणं? कमेंटमध्ये नक्की सांगा. इमोशनल इंटेलिजन्स कसा वाढवावा? पॉइंट फर्स्ट, प्रतिक्रिया देण्याआधी थोडा वेळ घ्या. रागात घेतलेले निर्णय बहुतेक वेळा चुकीचे असतात, हे वेगळं सांगायला नको. उत्तर देण्यापूर्वी काही सेकंद थांबा. पॉइंट दोन, स्वतःच्या भावनाचं निरीक्षण करा. दिवसभरात स्वतःला विचारा, मी आत्ता काय अनुभवत आहे. पॉइंट तीन, ऐकण्याची सवय लावा. बी अ गुड लिस्नर. फक्त उत्तर देण्यासाठी ऐकू नका, समजून घेण्यासाठी ऐका. पॉइंट चार, इतरांचा दृष्टिकोन समजून घ्या. प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगळी असते. निर्णय देण्यापूर्वी त्याच्या बाजूने विचार करा. पॉइंट पाच, मेडिटेशन आणि माइंडफुलनेस. यामुळे मन शांत राहतं, भावनांवर नियंत्रण ठेवणं सोपं होतं आणि समाधानी राहायला यामध्ये आपण शिकू शकतो. पॉइंट सहा, चुका मान्य करा. EQ असलेली व्यक्ती स्वतःच्या चुका स्वीकारते, कारण तिला स्वतःच्या अहंकारापेक्षा स्वतःची प्रगती महत्त्वाची असते. कंपन्या EQला इतकं महत्त्व का देतात? आजकाल अनेक कंपन्या फक्त IQ पेक्षा EQला जास्त महत्त्व देतात. तर कारणही सांगते. चांगले नातेसंबंध, प्रभावी संवाद, नेतृत्व क्षमता, टीमवर्क, तणावात काम करण्याची क्षमता या सगळ्यांसाठी इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणूनच इमोशनल इंटेलिजन्स असलेल्या लोकांना अनेकदा अधिक चांगल्या संधी मिळतात. वैयक्तिक आयुष्यात इमोशनल इंटेलिजन्सचे फायदे. EQ वाढल्यावर नातेसंबंध सुधारतात, भांडणं कमी होतात, मानसिक शांतता वाढते, तणाव कमी होतो, निर्णय क्षमता सुधारते, आत्मविश्वास वाढतो, जीवनात समाधान वाढतं. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, वैयक्तिक आयुष्यात इमोशनल इंटेलिजन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. माझ्या मते याविषयीची संपूर्ण माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे, कारण मगच समृद्ध आणि पूर्ण तृप्त जीवन जगता येतं असं मला वाटतं. कसं, कुठे आणि केव्हा वागायचं, कोणत्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, कोणत्या गोष्टी सोडून द्यायच्या, हे हळूहळू समजायला लागतं. EQ वाढलं की प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची नसते हे समजतं. प्रत्येक टीकेला उत्तर द्यायचं नसतं, प्रत्येक वाद जिंकायचाच असतो असं नाही. प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते. काही गोष्टी सोडून दिल्या की मन जास्त शांत राहतं. आपण लेट गो करायला शिकतो आणि हेच हळूहळू लेट गो करायला शिकवतं. अनावश्यक अपेक्षा, राग, मत्सर आणि तणाव यांचं ओझं कमी होतं.
आणि त्यामुळे आपल्याला होणारा मानसिक त्रास कमी होतो, जीवन अधिक शांत, संतुलित आणि आनंदी वाटू लागतं. तर जीवनात यशस्वी होण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नसते. भावनांचं व्यवस्थापन करणं, इतरांना समजून घेणं आणि योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया देणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच इमोशनल इंटेलिजन्स ही फक्त एक कौशल्य नाही, तर अशी जीवनशैली आहे जी तुमचं करिअर, नातेसंबंध आणि मानसिक स्वास्थ्य या तिन्ही गोष्टी अधिक चांगल्या बनवू शकते. तुम्हाला काय वाटतं? इमोशनल इंटेलिजन्समधील सर्वात महत्त्वाचा भाग कोणता आहे? सेल्फ अवेअरनेस, सेल्फ रेग्युलेशन, मोटिवेशन, एम्पॅथी की सोशल स्किल्स? कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला आणि Instagramला फॉलो करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.